लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। बजरंग दलवाल्यांनी ऊसतोड कामगारांचे बैल पकडून गोशाळेत पाठवले। फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील चिंताजनक घटना। बातमी फुलंब्री येथून। फुलंब्री पोलीस ठाणे हद्दीतील सावंगी ते केम्ब्रिज रोडवरून साखर कारखान्याकडे ऊस तोडणीकरिता ट्रकमधून जात असलेल्या कामगारांचे बैल बजरंग दलवाल्यांनी पकडून पोलीस ठाण्यात जमा केले, असे गंभीर आरोप ट्रक चालकाने केले। दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजेदरम्यान सावंगी बायपास रोडवरील जानकी लॉन्स समोर ट्रक क्रमांक MH12 QG 9456 मधून एकूण 18 बैल दाटीवाटीने कोंबून नेत्यांना मिळून आले, ज्याची किंमत 6,80,000 रुपये व ट्रकची किंमत 20 लाख रुपये असा एकूण 26,80,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून सदरील बैल चिखलठाणा येथील गोशाळेत जमा करण्यात आले व ट्रक चालक विलास गुलाब सूर्यवंशी राहणार लिपनगाव, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहिल्यानगर व ट्रक मालक यांच्याविरुद्ध फुलंब्री पोलीस ठाण्यात प्राण्यांना निर्दयीपणे वागवण्याचा अधिनियम कलम 11(1) ड सह कलम 130/177, 23(1)/177 मोटार वाहन कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मात्र ट्रक चालकाने रिपब्लिकन वार्ताशी बोलताना सांगितले की सदरील बैल आम्ही साखर कारखान्यासाठी घेऊन जात होतो, तसेच ऊसतोड करणारे लेबर व जनावरे वाहतूक करण्याचा परवाना असून सुद्धा आमचे बैल गोशाळेत पाठवण्यात आले। या प्रकरणात शासनाने दखल घ्यावी, नसता कोणताच वाहन चालक साखर कारखान्यांवर बैल वाहतूक करणार नाही, अशी भीती ट्रक चालकाने व्यक्त केली। या प्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय सहाने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नरके करीत आहेत। तुमचं नाव सांगा भाऊ। अर्जुन नारायण शेंडे। अर्जुन नारायण शेंडे, कुठले तुम्ही राहणार? श्रीगोंदा काष्टी लिंपनगाव। बर, तुमची हे ट्रक तुमची ना? हा, ट्रक। बर, काय वाहन होतं, काय होतं याच्यात? हे कारखान्याचे भराय गेलतो। अच्छा। हा, ट्रान्सपोर्ट वाला म्हणला तुला भाडं आहे, मी गेलो भरायला, भरून आल्या फुलंब्रीत औरंगाबाद मध्ये मला अडवलं बजरंग दलवाल म्हणून। त्यांनी ती कुठं गोशाळ्यात तिथं बैल खाली केले, पोलिसांना बोलून माझी गाडी पोलीस स्टेशनला लावली। बैल कशाचे होते तुमच्या गाडीत? लेबरचे होते ना, ऊसतोड कारखान्याचे। कोणत्या कारखान्याला चालले होते? हे देवदैठण कारखाना। कोणत्या जिल्ह्यात येतो सर? हा, श्रीगोंदा तालुक्यात। श्रीगोंदा तालुक्यात येतो। आणि तुमचे तोडीचे बैल होते? हा, तोडी बैलगाड्या लावायची? बैलगाड्या बी दाखवल्या ना मी साहेबांना। बरं, काय साहेबाचं काय म्हणणं आलं मग? साहेबाचं काय माहिती, आता आम्हाला काही इंग्लिश वाचा येत नाही। बर, त्यांनी काय लिहिलं आणि काय आम्हाला त्यांनाच माहिती। बर, किती बैल होते? 18 बैल होते। तर लेबर सोबत होते तुमचे? होते ना, 4 लेबर बैलाच्या गाडीत, बाकीचे बाया माणसं दुसऱ्या गाडीत होते। दुसरी गाडीतले लेबर दाखवले आम्ही। नेमकं तुम्हाला पोलिसांनी धरलं का दुसरं कोणी धरलं? ते बजरंग दलवाल्यांनी म्हणून आम्हाला अडवलं, पोलीस आले नंतर त्यांनी पोलिसांना बोलून घेतलं, काय माहिती कारवाई करण्यात आली तुमच्यावर? हा। बैल कुठे सध्या तुमचे? ते पांजरपोळ मध्ये, ते बैल गोशाळामध्ये। बर, काल किती वाजता घडलं ही घटना? काल तरी 9-10 वाजता धरला असेल। कोणत्या ठिकाणी धरलं तुम्हाला? बायपासला, औरंगाबाद बायपासला। आणि कारवाई फुलंब्री पोलीस स्टेशन झाली? हा, आणि ते मग चिखलठाणा पोलीस स्टेशनला गाडी नेलते। बर, तिथं म्हणले आमच्या हातीत येत नाही ते। मग कुठं पाठवलं? मग इकडे फुलंब्री पोलीस स्टेशनला गाडी घेऊन आले पोलीस। बरं, तुम्ही शासनाकडून काय मागणी करणार? तुमची काय विनंती असणार? शासनाकडून काय आहे, जे काय असेल ते कारखाना ह्यांना लेटर देऊन गाडीवाल्यांना त्रास नाही झाला पाहिजे, एवढीच मेहरबानी। नाही तर कारखान्याचे लेबर ही कोणतीच गाडीवाला वाहू शकणार नाही। हा, कारण एका गाडीला त्रास झाला की 50 गाड्यावाल्यांना माहिती होत। बाकीचं काय नाही, आमची गाडी सुखरूप सोडून द्यावा। तुम्ही चेक करा बैल कारखान्याचे, तुम्हाला परवाना दाखवला आम्ही, बर, तरी तुम्ही गाडी पोलीस स्टेशनला आणली। बर, हा, तुम्हाला ट्रान्सपोर्ट बिल्टी, कारखान्याचं लेटर सगळं दाखवलं आम्ही। काय चोरीची बैल नव्हती किंवा कापाई नव्हती चालवलेली। ते मुकदमाचं नाव, पत्ता सगळं तुम्हाला दिलेलं आहे। बर, ओके, धन्यवाद दादा। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शाह। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.